आणि देहच मरतो, आत्मा मात्र अविनाशी आहे. अविनाशी तो तद्विधी. तो परमात्मा कसा आहे? अविनाशी आहे. अगदी ज्ञानोबराय भगवान श्रीमंत श्री निवृत्तीनाथ रायांचं वर्णन करत असताना 5 श्लोकामध्ये यदक्षरमणाख्येयम आनंदमदिमव्ययम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातं दैवतमाश्रये गुरुनित्याख्या लोके साक्षात विद्या ही शंकरी जयत्या ज्ञानवस्तस्यै दयारुद्राय निरंतरम सार्धंकिन जगस्य धर्मशिवयस्तमरूपिण हो ज्ञातुं न शक्यते तच्छलामोहु अद्वैतमात्मनः सर्वं दर्शयन्तो विदस्तरं तो वन्द जगतामाद्यौ तयोः सत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये श्रीनाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे यत् अक्षरम अक्षर नक्षरते अक्षरम ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला काय म्हणतात? अक्षर म्हणतात. आपण सगळे अक्षरच आहोत, पण आपण काय म्हणलेलं आहे? आपण विनाशी आहेत, आपण जाणार आहे. 100 वर्षाचा असू दे, नाही तर 5 वर्षाचा, नाही तर 50 वर्षाचा, मरणार कोणीच नाहीये जर आपण आत्मा म्हणून घेतलं. आत्म्याला मरण नाहीये, म्हणून अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. अहम ब्रह्मास्मी, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. तो परमात्मा तैसा हृदयामध्ये मी रामू सदा सर्व सुखाचा रामू की भ्रांतसे कामो विषयावरी. ते गोचिड असतं, ते त्या गायीच्या स्तनाला चिटकलेलं असतं. पवित्र असणारं दूध त्या स्तनामध्ये असतं, ते दुधाचं सेवन करत नाही. ते कशाचं? रक्ताचं. रक्ताला अपवित्र म्हटलं गेलेलं आहे. दूध पवित्र आणि गोड. पासी